गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। शेतीमाल व वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना म्हसरूळ पोलिसांनी दिंडोरी रोड हनुमान मंदिर येथून ताब्यात घेतलंय। याबद्दल अधिक माहिती अशी की म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीमाल असलेल्या वाहनाची दिनांक 10 जून रोजी चोरी करून दोघे जण फरार झाले होते। या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। म्हसरूळ पोलीस ठाण्याची गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली की गुन्ह्यातील आरोपी योगेश धोंडीराम गांगुर्डे व त्याचा साथीदार पप्पू उर्फ रवींद्र बाळू मोरे यांनी ही चोरी केली असून दिंडोरी रोडने नाशिकच्या दिशेने ते येत आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी रोड येथील हनुमान मंदिरासमोर सापळा रचून वाहनासह दोघांना ताब्यात घेतलंय। त्यांच्या ताब्यातून शेतीमाल व इतर साहित्य असा एकूण 10,87,500 रुपयांचा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलाय। त्यांच्यावर याआधीही वाहन चोरी, घरफोडी असे अनेक गुन्हे दाखल असून 5 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे। एस मराठी न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।